Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. Linear equation in two variable हा लेसन आपण स्टार्ट केलेला आहे आणि ह्या लेसन मध्ये आपण बघत आहोत ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथड अर्थात आपला प्रॅक्टिस सेट 1.2 हे आहे 5th नंबरचे एक्झाम्पल. पण हे 5th नंबरचे एक्झाम्पल बोर्डाच्या परीक्षेला 3 मार्क्सला नाही तर परीक्षेला हे तुम्हाला विचारलं जाणार आहे 4 मार्क्ससाठी. टोटली 4 मार्क्ससाठी हे एक्झाम्पल विचारलं जाणार आहे. म्हणजे हे जे अगोदरचे प्रश्न होते ते थोडे सिंपल होते पण इथे थोडीशी लेवल तुमची हाय झालेली आहे. पण काही टेन्शन घ्यायचं काम नाहीये. तुम्हाला काय सांगितलं आपल्याला एकदा माहिती झालं नाही काय करायचं आपल्याला तर मग आपल्याला पुढे टेन्शन घ्यायचं काही काम नाही. आता आपल्याला काय करायचं पहिले हा साचा तयार करायचा मस्तपैकी. आता इथे काय करणार आपण इथे x ची व्हॅल्यू इथे y ची व्हॅल्यू आणि इथे xy. त्यानंतर पुढे इथे पण सेम x y आणि xy. चला फटाफट आपण काय करूया सॉल्व करूया. आता ह्या 4 मार्काच्या एक्झाम्पल मध्ये आणि 3 मार्कच्या एक्झाम्पल मध्ये काय फरक आहे जरा समजून घ्या. इथे -7 थोडं इक्वेशन जे आहे ते इक्वेशन बऱ्यापैकी मोठं दिलेलं आहे. मग आता आपण व्हॅल्यूज घेताना जर व्यवस्थित व्हॅल्यू घ्यायची आहे. समजा आपण घेतलं -1 घेतली 1 घेतली म्हणजे आपल्या मनाने आपण घेऊ शकतो. -1 घेतली 1 घेतली समजा 2 सोडला 3 घेतला 4 5 घेतली ठीक आहे. ह्या व्हॅल्यूज घेतल्या त्या ह्या व्हॅल्यूज टाकून आपण काय करूया याची सगळ्यांच्या किमती काढूया ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण -1 ही x मध्ये ही व्हॅल्यू टाकणार आहे. 3 × -1 -4 y = -7. आता 3 × -1 किती रे बाळांनो. 3 ला आपण कुठल्याही संख्येने 1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर याला मायनस साइन म्हणून या पूर्ण याला -3 होणार आहे. मायनस साइन जाणार आहे. आलं लक्षात. 3 × 1 3 × -1 -3 -4 y = -7. पुढे आता हे बघून तुम्ही घाबरून जाऊ नका काय टेन्शन घ्यायचं काम नाहीये. -4 y = -7 हा -3 होता इकडे जाताना काय झाला +3 झाला. ओके सो -4 y = 7 मधून 3 गेले किती उरले तुमचे 4 उरले. चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं दोन्ही ठिकाणी मायनस काय झाले हे चिन्ह तुमचे कॅन्सल झाले. मग राहिला काय 4y = 4 देअरफॉर y = हा इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना काय होईल तुमचा डिवाइडला जाईल 4 × 1 = 4. सो y ची व्हॅल्यू काय आलेली तुमची फायनली y ची व्हॅल्यू आली आहे 1. जेव्हा आपण -1 घेतली ही व्हॅल्यू काय आली तुमची +1 आलेली आहे. क्लिअर सगळ्यांना क्लिअर समजते सगळ्यांना. याच पद्धतीने तुम्हाला तुमच्या आन्सर की मध्ये पण करायचं आहे. पुढे आपण घेणार आहोत प्लस व्हॅल्यू. तेच इक्वेशन लिहून घ्या 3x - 4y = -7. आता आपण +1 घेणार आहे इथे याच्या ऐवजी 3 × 1 - 4y = -7. 3 × 1 = 3 -4y = -7. परत त्याच पद्धतीने करा. देअरफॉर -4y = -7 हा +3 इकडे जाताना -3 झाला. -4y = -7 -3 किती रे मायनस बिकम प्लस -7 -3 -10 झाले. दोन्ही मायनस चिन्ह असल्यानंतर आपण काय करतो हे चिन्ह कॅन्सल करतो. देअरफॉर 4y = 10 देअरफॉर y = हा 4 इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना डिवाइड डायरेक्ट भाग द्यावा लागणार आहे तुम्हाला. किती येईल 4 × 1 = 4 4 × 2 = 8. बघा याला भाग कसा द्यायचा 10/4 ला भाग 4 × 2 = 8 2 उरले मग पॉइंट आला आणि 4 × 5 = 20 0 घेतल्यानंतर अशा पद्धतीने 2.5 आन्सर आलेला आहे. y ची व्हॅल्यू किती आली म्हणजे तुम्ही म्हणाल टीचर 2.5 पॉइंट मध्ये पण आन्सर येतं का. येस येतं म्हणून तर ते 4 मार्क्सला विचारलंय ना. मग याचं व्हॅल्यू काय आली आहे 2.5. +1 घेतल्यानंतर व्हॅल्यू काय आली तुमची 2.5 आलेली आहे +2.5. ओके चला जाऊया थर्ड व्हॅल्यूकडे. थर्ड व्हॅल्यू इथे करून दाखवते तुम्हाला. 3 घेतल्यानंतर काय होते बघा. इक्वेशन जरा मोठं आहे त्याच्यामुळे काही काळजी करू नका सोपं आहे. आपल्याला जर प्लस मायनस येत असेल प्लस मायनसचे नियम माहिती असेल तर सगळं सोपं जात आहे. फक्त बरोबर चिन्हाच्या इकडे प्लस असेल तर इकडे जाताना मायनस करायचं इकडे मल्टिप्लाय असेल तर इकडे डिवाइड करायचं. आलं लक्षात. हे रूल्स लक्षात ठेवायचे. आणि मल्टिप्लिकेशनचे काही जे रूल्स आहेत सगळ्यात महत्त्वाचं समजा -3 × 2 असेल 3 × 2 = 6 एकदा जरी मायनस असेल तर त्याला मायनस साइन किंवा ह्या 3 ला नाही ह्या 2 ला मायनस साइन असेल तर काय तुमचं -6 येईल. पण ज्यावेळेस दोघांनाही मायनस साइन असेल या दोघांनाही मायनस साइन असेल तर काय येईल तुमचं मायनस बिकम प्लस होणार आहे. हे लक्षात ठेवा. हे रूल्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतात. ठीक आहे चला आता आपल्याला काय घ्यायचं 3 व्हॅल्यू टाकायचं आहे. देअरफॉर 3x नाही हा x नाही टाकायचा ना आपल्याला 3 × x ची व्हॅल्यू काय टाकली 3 -4y = -7.
3 3 जा किती रे 9, -4y इज इक्वल टू -7, -4y इज इक्वल टू -7. हा 9 इकडे प्लस आहे, तिकडे जाताना काय होणार आहे तुमचा मायनस. ओके, मायनस मायनस बिकम प्लस. 9 7 किती झाले 9 आणि 7 यांची एडिशन किती होत आहे 16, -16 मायनस मायनस कॅन्सल. देअरफॉर y इज इक्वल टू 16 ला हा इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना डिवाइड. 4 1 जा 4, 4 4 जा 16. ओ माय गॉड, y ची व्हॅल्यू किती आली 4. y ची व्हॅल्यू किती आली 4. ओके, 3 घेतल्यानंतर ही 4 आली. चला, तिसरी व्हॅल्यू पण मी आली. आता जाऊया चौथ्या व्हॅल्यूकडे. ओके 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 5 घ्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला काय करायचं, हे इक्वेशन जरा मोठे आहे रे. 3x - 4y इज इक्वल टू -7. थोडं छोटं अक्षर काढूया म्हणजे पुरेल आपल्याला जागा. 3 इंटू x ची व्हॅल्यू काय घेतली 5, -4y इज इक्वल टू -7. ओके, 3 5 जा किती झाले रे बाळांनो 15, -4y इज इक्वल टू -7. ओके, -4y इज इक्वल टू -7. हा +15 आहे, इकडे जाताना काय झाला तुमचा -15 झाला. ओके, देअरफॉर -4y इज इक्वल टू काय झालं रे 15 मध्ये 7 मिळवा. किती झाले 15, 16 17 18 19 20 21 22 -22. दोघं मायनस मायनस चिन्ह कॅन्सल केले. सो y इज इक्वल टू -22 ला 4 ने आपण काय केलं डिवाइड केलं. डिवाइड करायचं म्हणजे अवघड नाही, डायरेक्ट असं भागाकार करून घ्या पटकन. 22 4 5 जा 20 उरले 2 पॉईंट घेतला आणि 4 5 जा परत 20, 5.5 आलं. किती आलं आपलं -5.5. मायनस आलं ना रे, कारण याला मायनस साईन आहे, सॉरी मायनस मायनस बिकम प्लस झालेले आहे ना. ठीक आहे, हे चिन्ह कॅन्सल झालेले आहे बघा इथे. सो y ची व्हॅल्यू आलेली आहे +5.5. ओ माय गॉड, पॉईंटमध्ये व्हॅल्यू आलेलं आहे दिस टाइम. ओके, क्लिअर. पहिलं इक्वेशन आपण अशा पद्धतीने केलेलं आहे. आता आपल्याला सॉल्व करायचं आहे दुसरं. हे जरा मी शिफ्ट करून घेतलं मुद्दाम जागा पुरण्यासाठी. चला, आता आपण जाणार आहोत दुसऱ्या इक्वेशनकडे. 5x - 2y इज इक्वल टू 0. आता आपल्याला याच्यामध्ये पण काय करायचं 4 व्हॅल्यूज घ्यायच्या नेहमीप्रमाणे. असं एवढं सगळं कॅल्क्युलेशन करायचं. कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय करायचं आपल्याला ग्राफ काढायचा. चला, काय करायचं आता व्हॅल्यू घेऊया. पहिली 0 घेऊया सोपी, 1 घेऊया, 2 घेऊया आणि -2 घेऊया. -2 घेऊया. चला फटाफट आपण काय करूया व्हॅल्यूज या पुट करूया. 5x - 2y याच्यामध्ये आपण काय करणार, या x ऐवजी 0 घेतलं. 0 - 2y इज इक्वल टू 0. ओके, देअरफॉर 5 इंटू 0 रे, 5 इंटू 0 0. कुठल्याही संख्येला 0 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय येतं 0. ओके, सो -2y इज इक्वल टू 0. सो आता पुढे काय -2y इज इक्वल टू 0. देअरफॉर y इज इक्वल टू, हा इकडे मल्टिप्लायला आहे, इकडे जाताना काय होईल तुमचा डिवाइडला जाईल. आणि डिवाइडला केल्यानंतर काय येणार आहे y इज इक्वल टू 0. ठीक आहे, x ची व्हॅल्यू 0 घेतल्यानंतर y ची व्हॅल्यू पण काय आली 0 0 आणि 0. चला दुसरी व्हॅल्यू 1 घेऊया. 5x - 2y इज इक्वल टू 0. इथे x च्या ऐवजी 1 टाकूया. 5 इंटू 1 - 2y इज इक्वल टू 0. 5 1 जा 5 किती रे, 5 1 जा 5. -2y इज इक्वल टू 0. देअरफॉर काय करायचं. ओके, हा -2y इकडे जाताना +2y काही पण करू शकतो आपण. ठीक आहे, हा इकडे करूया शिफ्ट, म्हणजे -2y इकडे जाताना +2y झाला. आणि हा +0 इकडे जाताना -0. 5 मधून 0 गेला. 5 इज इक्वल टू 2y. y ची व्हॅल्यू काय, हे दोघांमध्ये मल्टिप्लाय. सो 5/2 इज इक्वल टू y. 5 ला 2 ने जर डिवाइड केलं म्हणजे 5 च्या निम्मे केले किती येईल 2.5. किती येणार आहे तुमचं y इज इक्वल टू 2.5. भाग देऊन बघा 2.5. 5 च्या निम्मे 2.5 + 2.5 किती येत आहे 5.0. ठीक आहे, चला थर्ड व्हॅल्यू पण मिळाली किती 2.5. 1 आणि 2.5. चलो नेक्स्ट व्हॅल्यू, नेक्स्ट काय घेतली आपण 2 घेतली. 5x - 2y इज इक्वल टू 0. ओके, बोलो. या x च्या ऐवजी आपल्याला 2 टाकायचं. -2y इज इक्वल टू 0. 5 2 जा 10. -2y इज इक्वल टू 0. आता काय करणार रे, हा +0 इकडे जाताना -0 झाला. हा -2y इकडे जाताना +2y झाला. ओके, 10 मधून 0 गेले. 10 इज इक्वल टू 2y. हा परत इकडे मल्टिप्लाय, इकडे जाताना डिवाइडला आला. ओके, 2 5 जा 10. सो y ची व्हॅल्यू काय आली तुमची 5. 2 5 जा 10. 2 घेतल्यानंतर 5 आली. 2 आणि 5. माय गॉड, आता लास्टची व्हॅल्यू. बोर्ड संपत आलाय, बोर्डची आपल्याला जर अक्षर मोठं काढलंय मी, छोटे अक्षर काढते नंतर. ओके,
सो 5x minus 2y is equal to 0. ओके, 5 into -2 minus 2y is equal to 0. 5 2 जा 10, पण प्लस 10 का नाही, -10, कारण याला मायनस साइन आहे. ओके ओके ओके, चलो पुढे काय करणार, हा -2y इकडे जाताना +2y झाला, -10, हा +0 इकडे जाताना -0 झाला, -10 आणि -0 काय झालं, -10च झालं. हां, सो क्या करेंगे अभी हम, हा 2 इकडे आणा डिवाइडला, -10 डिवाइडेड बाय 2, 2 5 जा 10, पण इथे -5 आलं, y इज इक्वल टू काय आलं, -5 झाला. माय गॉड, -2 -5 झाला. फायनली हा टेबल आपला रेडी झाला. सो स्टुडंट, फायनली आपण हे सेट केलेलं आहे सगळं. आपण जो कॅल्क्युलेशन केलेलं आहे ते इथे ठेवलेलं आहे मी, आणि ग्राफ पेपर पण आपण घेतलेला आहे. तुम्ही पण तुमचं ग्राफ नोटबुक काढा आणि त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे हे सगळं शो करणार आहोत. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, पहिलं जे इक्वेशन आहे त्याचे एक्स आणि वाय कोइफिशियंट काय आहे लिहून घेऊया. -1 आणि +1, त्यानंतर 1 आणि 2.5 दाखवायचे बरं का आपल्याला, 3 आणि 4 दाखवायचं आहे, 5 आणि 5.5 दाखवायचं आहे. ओके, चलो अभी दिखाते हैं अभी हम ऑन दी ग्राफ पेपर. काही टेन्शन घ्यायचं नाही, सोपं आहे. 4 पैकी 4 मार्क्स आपल्याला आरामशीर मिळणार आहे. टेन्शन घ्यायचं काही काम नाही. एक ग्राफ आला ना तुम्हाला सगळे ग्राफ येणार आहे. आता बघा, पहिला पॉईंट काय आहे, एक्स ॲक्सिस वरची -1, दुसरा काय आहे 1, -1, हा दिस इज युअर एक्स ॲक्सिस, दिस इज युअर वाय ॲक्सिस. हा तुमचा -1 कुठे आहे, एक्स ॲक्सिस वरती, हा झाला तुमचा -1, आणि वाय ॲक्सिस वरती +1 दाखवायचा, हा तुमचा प्लस. इकडनं गेलो, इथे इंटरसेक्शन झालं, इकडनं आलं, इकडं आलं की नाही, -1 आणि 1, -1 आणि 1. ठीक आहे, चलो झाला. 1 आणि 2.5 आता कसं दाखवायचं हा मोठा प्रश्न आहे. एक्स ॲक्सिस वरती हा तुमचा 1 आहे आणि वाय ॲक्सिस वरती 2.5 + 2.5. आता हा 2 तर मिळालेला आहे, पण त्याच्या पुढे ह्या मधल्या लाईन्स किती, ह्या बॉक्समध्ये लाईन्स किती असतात, तो टोटल तुम्हाला माहिती आहे का किती लाईन्स असतात. ह्या टोटल तुमच्या 10 लाईन्स असतात. 10 लाईन्स असतात, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, आडव्या उभ्या 10 लाईन्स असतात. मग ह्या 2 लाईन्सच्या वरती 5 रेषा जायचं आहे. हां, ठीक आहे, हा 2 आहे, याच्या पुढे 1 2 3 4 5 म्हणजे 2.5 तुमचा इथं येणार आहे. कुठे येणार आहे, 2 पॉईंट, म्हणजे तुमचा 1 इथे दाखवला एक्स ॲक्सिस वरती, वाय ॲक्सिस वरती तुम्हाला 2.5 दाखवायचा. 2.5 कसा दाखवायचा, हा 2 इथे आणि त्याच्या पुढे 5 लाईन्स. ओके, सो 1 आणि 2.5 क्लिअर सगळ्यांना. बरेच विद्यार्थी गोंधळून जातील, टीचर पॉईंट कसं दाखवायचं, टेन्शन घ्यायचं नाही. या 3 आणि 2 मध्ये किती लाईन्स आहे, टोटल 10 लाईन्स. बघा मोजून दाखवतो तुम्हाला पाहिजे, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे, याच्यामध्ये कितव्या रेषेला जायचं तुम्हाला, 5व्या रेषेला. मग 5व्या रेषेला मी बरोबर इथे गेले, 2.5 मला मिळालेला आहे. ठीक आहे, चला पुढे 3 आणि 4 दाखवायचं. तर 3 आणि 4 तर सोपंच आहे, हा 3 आणि याच्यावरती 4, हा 3 इकडनं सरळ गेले, इथे हा 4 इकडनं 4 सरळ आले. ओके, 3 आणि 4. चलो हा पण मिळाला. बघा बरोबर सरळ रेषेत जातोय ना, लगेच अंदाज येतोय. मागच्या एका उदाहरणामध्ये आपली मिस्टेक झाली होती, ते सरळ रेषेत जात नव्हते. पुढे 5 आणि 5.5 सेम 5 आणि 5.5. 5 सोपं आहे, पण 5.5 परत तसं 5च्या पुढे 5 रेषा जायचं आहे. हा 5 आणि त्याच्या पुढे हा तुमचा आहे बघा, हा 5 इथं आले, इकडनं सरळ गेले मी इथं आले. हां, हा 5 इकडे आला, पण इथे माझा पॉईंट आहे का, नाही. माझा पॉईंट काय, पुढे 5 रेषा, 1 2 3 4 5, म्हणजे माझा पॉईंट इथे आहे 5.5 आणि तुमचा 5. ठीक आहे, आलं लक्षात. हा 5 इकडनं 5, हा पॉईंट, त्याच्या पुढे 5 लाईन्स, 1 2 3 4 5 आणि 5.5. चलो मिळालेत ना, जाते ना सरळ रेषा. येस, व्हेरी गुड. आता काय करायचं आपल्याला, फक्त स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. बघा आपल्या सरळ रेषेमध्ये येत आहेत. येस, डेफिनेटली येत आहेत. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. अशा पद्धतीने ही काय आलेली आहे आपली स्ट्रेट लाईन. ही पण वाढूया इकडे. पहिला ग्राफ किंवा पहिलं जे आहे आपण इक्वेशन, सायमल्टेनियस इक्वेशन, ते ग्राफिकली दाखवलेलं आहे ग्राफ पेपरवरती. आणि ते कसलं आहे,
3x - 4y = 7 अशा पद्धतीने हे पहिलं दाखवलेलं आहे. आता सेम आपल्याला दुसरं पण दाखवायचं आहे, ते पण पॉईंट आपण काय करूया अशा पद्धतीने इथे शो करूया. आता हे दुसरे पॉईंट पण मी तुम्हाला लिहून दाखवते. x आणि y आपण जरा पेन चेंज करून घेऊया. दुसऱ्या पॉईंटसाठी आपण जरा छान पेन घेऊया. चला पिंक घेऊया. तुम्हाला कोणता आवडतो सांगा. तुमचा आवडता कलर कुठला आहे लिहा जरा कमेंट सेक्शनमध्ये. 0, 1, 2.5, 2 आणि 5, -2 आणि -5 हे पॉईंट्स आपल्याला आता दाखवायचे आहेत पिंक कलरच्या पेनने. 0 आणि 0 म्हणजे हा पॉईंट तर डेफिनेटली तुमचा इथे येणार आहे. 0, x पण 0 आणि y पण 0. पुढे 1 आणि 2.5 x ॲक्सिस वरती 1 दाखवायचं म्हणजे हा, आणि 2.5 प्लस 2.5 म्हणजे इथेच. परत काय येणार आहे तुमचा 2.5 म्हणजे इथंच येणार आहे. ओ माय गॉड, दुसरा पॉईंट डायरेक्ट तिथे सेम टू सेम 1 आणि 2.5 बघा इथे 1 आणि 2.5 आणि इथे पण 1 आणि 2.5 म्हणजे दुसरा एक्झॅक्टली दुसरा पॉईंट आपला त्याच्यावरती येतोय 1 आणि 2.5. ओके 1 आणि 2.5 1 आणि 2.5 म्हणजे याचा दोघंही पॉईंट जे आहेत ते सेमच आहे. त्याचं ह्या इक्वेशनचं पण 1 आणि 2.5 ह्या इक्वेशनचा पण 1 आणि 2.5 आहे. दोघं पॉईंट एकावरती एक इमर्ज झालेलं आहे. ओके चला पुढचा पॉईंट काय रे. हा 0 आणि 0 आहे. पुढचा पॉईंट काय आहे 2 आणि 5 एक्स ॲक्सिस वरती हा 2 वाय ॲक्सिस वरती 5 5 5 5 5 बघा रे भाई बघा कुठे इथे 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 हा 2 बर का. आणि वाय ॲक्सिस वरती काय पाहिजे आपल्याला 5 ना 5 बघा इथे येणार आहे 2 आणि 5. ओके ओके जातोय का सरळ रेषेत. येस येस जातोय 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 काय टेन्शन घ्यायचं नाही. -2 आणि 5 -2 आणि -5 पाहिजे बरं का रे. -2 आणि -5 म्हणजे इकडनं हा बघा हा -2 आणि हा -5 इकडनं मी सरळ रेषेत आली बघा आले. हे तुम्ही काढायचं नाही पण तुम्हाला समजवण्यासाठी सांगते. इकडनं मी सरळ रेषेत आली इथे पॉईंट मिळाला -5. ओके हे नंतर रफ करून टाका बाहेर. तर हे रफ करायचं झालं. 4 पॉईंट्स मिळालेले आहे आणि आता ते एका सरळ रेषेत आपल्याला दाखवायचे आहे. एका सरळ लाईनमध्ये दाखवायचे. चला आता आपण चला आता आपण काढूया एक स्ट्रेट लाईन. Oh my God, very good, 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 good. Yes, 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 yes. जमतंय ना. येस आलेला आहे. हे दोघंही ज्या लाईन्स आहेत त्या एकमेकांना कुठे येऊन भेटलेला आहे एका कॉमन पॉईंटमध्ये. या कॉमन पॉईंटला आपण म्हणणार आहोत काय म्हणणार आहोत या कॉमन पॉईंटला. या पॉईंटला म्हणणार आहोत आपण सोल्युशन ऑफ द इक्वेशन. काय 1 आणि 2.5 हे काय झालं दोघं कुठे छेदल्या ह्या दोन्ही लाईन्स ह्या पॉईंटमध्ये म्हणून 1 आणि 2.5 काय झालं सोल्युशन ऑफ द इक्वेशन. मग तुम्हाला हे मात्र कंपल्सरी लिहायचं आहे. व्हॉट इज द सोल्युशन ऑफ दिस सायमल्टेनियस इक्वेशन. हे कंपल्सरी लिहायचं. समजलं तुम्हाला. पहिले आपण काय केलं दोन्हीही याचे जे आहे अशा पद्धतीने 4 व्हॅल्यूज घेतल्या. त्याच्यानंतर पहिला इक्वेशनचा ग्राफ दाखवला मग दुसऱ्या इक्वेशनचा ग्राफ दाखवला. त्याला नावं घेऊन दिली. आता याला नाव लिहायचं राहिलं बघ पिंक याला कुठला कसलं इक्वेशन आहे रे 5x - 2y = 0. हे लिहायला विसरायचं नाही बरं का. मी जरी विसरले त्यानंतर पहिले सगळ्यात महत्त्वाचं स्केल. आता हे स्केल प्रत्येक वेळेस सांगत नाही. ऑन एक्स ॲक्सिस अँड ऑन वाय ॲक्सिस बोथ हॅव्हिंग 1 सेंटीमीटर = 1 युनिट. आता आपल्याला ते दोघंही एका कॉमन पॉईंटमध्ये येऊन मिळालेलं आहे. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल का म्हणणार कारण इथे पण हे सायमल्टेनियस 2 इक्वेशन दिलेले आहे पण ते आपण ग्राफिकली दाखवलेत. ते दोघंही कुठेतरी त्या लाईन्स येऊन भेटतात आणि त्या पॉईंटला भेटलेल्या पॉईंटला आपण एक्स आणि वाय कोऑर्डिनेट मिळतात आपल्याला. ते असतात तुमचं सोल्युशन ऑफ दिस सायमल्टेनियस इक्वेशन. देअरफॉर द सोल्युशन ऑफ इक्वेशन हे लास्टला तुम्हाला लिहायचं बरं का. एक्स = काय आणि वाय = काय सांगा. एक्स = काय आहे तुमचा एक्स बघा काय आहे हा कोणत्या पॉईंटला एक्स = 1 आणि वाय = काय 2.5. हे झालं तुमचं सोल्युशन ऑफ द इक्वेशन. क्लिअर. 4 मार्क्स मिळतील सगळ्यांना. मिळतील का जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा. आणि कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ अटेंड करताय तुमच्या शाळेचं नाव सुद्धा लिहायला विसरू नका कारण मी तुमच्यासाठी एक सरप्राइझिंग एक स्पर्धा अरेंज करणार आहे आणि तुम्हाला छान स्पेशल गिफ्ट पण देणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही तुमची नावं नक्की लिहा तुमच्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे चलो
स्टुडंट्स, हे आहे लास्ट एक्झाम्पल आणि सगळ्यात महत्त्वाचं हे एक्झाम्पल 4 मार्क्ससाठी बोर्डाच्या पेपरला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामुळं आता काही तुम्हाला टेन्शनच नाही. आता लास्ट एक्झाम्पल आहे त्याच्यामुळं तुम्हाला आता सगळी आयडिया ही येऊन गेलेली की आपण नक्की काय करायचं ह्या एक्झाम्पलमध्ये. सगळ्यात पहिले काय करायला लावलं तुम्हाला, असा एक बॉक्स ड्रॉ करायला लावला. आता आपलं हे सगळं रेडी झालेलं आहे. इथे एक्स दाखवणार, इकडे वाय दाखवणार, इथे एक्स आणि वाय असणार आहे, इथे एक्स, इथे वाय आणि इथे एक्स आणि वाय. आता मात्र तुम्हाला काही अडचण येणार नाही, मला माहिती आहे, सोपं जाणार आहे तुम्हाला ग्राफ काढणं. सगळ्यात पहिले आता व्हॅल्यूज काही घ्यायच्या बघा. सांगा 2 घेतली, समजा 3 घेतली, त्याच्यानंतर समजा घेतली 4, -1 घेऊया, एक मोठी घेऊन टाकूया, 8 व्हॅल्यू घेऊया. चला ठीक आहे. चला आता आपण सॉल्व्ह करणार आहोत काय, इक्वेशन 2x - 3y = 4. याच्यामध्ये व्हॅल्यू काय टाकायची, x = 2. x = 2 टाकायची. इथे 2 × 2 - 3y = 4. 2 2 जा किती रे, 2 2 जा 4 - 3y = 4. Therefore हा इकडे +4, इकडे जाताना -4 झाला, हा +3y, इकडे जाताना -3y, इकडे जाताना +3y. 4 मधून 4 गेला 0, इथे आले 3y. ओके, सो y कसा काढणार रे, हा इकडे मल्टिप्लाय, इकडे जाताना काय केलं आपण, डिव्हाइडला नेला 3ला. 3 इकडे मल्टिप्लाय, इकडे जाताना डिव्हाइड. मग 0ला 3ने डिव्हाइड केल्यानंतर आन्सर काय येणार आहे तुमचं 0. काय येणार 0. म्हणजे 2 घेतल्यानंतर तुमची y ची व्हॅल्यू किती येणार आहे 0. 3 घेतल्यानंतर काय आहे ते बघा, 2x - 3y = 4. इथे x च्या ऐवजी काय टाकणार, आता आपण x च्या ऐवजी काय टाकणार 3. तुम्ही पण माझ्यासोबत कॅल्क्युलेशन करा, म्हणजे तुम्हाला पण हे ग्राफ काढणं सोपं जाणार आहे. बस बाकी सगळं एकदम मस्त लेसन होता. एकदम मिळणार का तुम्हाला सगळ्यांना 12 आउट ऑफ 12 मिळणार का ह्या लेसनचे, जरा मला कमेंट सेक्शनमध्ये लिहा. कारण की 1.1 पासून ते 1.5 पर्यंत सगळं तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलं आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम सेट पण घेऊन येणार आहे. आणि बोर्डाच्या पेपरला 12 मार्काचे कोणते IMP क्वेश्चन आहेत ते सुद्धा सांगणार आहे तुम्हाला मी ह्या लेसनचे. ओके, सो चला टाकूया. 2 × 3 - 3y = 4. 2 3 जा 6 - 3y = 4. सो 6 हा +4 होता, इकडे जाताना -4, हा -3y, इकडे जाताना +3y. 6 मधून 4 गेले 2 = 3y. सो हा 3 इकडे मल्टिप्लाय, इकडे जाताना डिव्हाइड. आता मात्र झाला प्रश्न, 2/3 व्हॅल्यू टाकायची, म्हणजे 2ला 3ने डिव्हाइड करायचं. 3 0 जा 0, 20 घेतले, 2 6 जा 2 5 जा 10, 3 1 जा 3, 3 3 जा 9, 3 4 जा 3 5 जा 3 6 जा 6 जा 3 6 जा, म्हणजे 0.6 सहाव्या रेषेवर काढावं लागणार आहे. 0.6 पायची व्हॅल्यू काय आली 0.6. अशा पण व्हॅल्यू येतात बरं का इथे पॉईंटमध्ये 0.6. सो 3 आणि 0.6. 0.6 कसं दाखवायचं सांगते मी तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. सो पुढचं -1 इथे येऊया. इक्वेशन काय, 2x - 3y = 4. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, x च्या ऐवजी -1 टाकायचं आहे. या x च्या ऐवजी -1, 2 × -1 -3y = 4. ओके, 2 × -1 -2 -3y = 4. -2 आहे, हा +4 इकडे जाताना -4 झाला, हा -3 आहे, इकडे जाताना काय होईल तो +3y होणार आहे. -2 -4 किती झाले -6 आणि पुढे y मिळेल ना तुम्हाला. आता हा इकडे मल्टिप्लाय, इकडे जाताना काय झाला डिवाइड. 3 1 जा 3, 3 2 जा 6. पण काय आलं y = -2 आलेला आहे. काय आलं -2. ओके, चलो लास्ट व्हॅल्यू 8, मोठी व्हॅल्यू घेतली, बघू काय येतं रे आता. 2x - 3y = 4. इथे x च्या ऐवजी 2 × 8 - 3y = 4. 2 8 जा 16 - 3y = 4. समजतंय ना? समजत नसेल तर सांगा, म्हणजे मी स्पीड कमी करते परत. ओके, 16 हा +4 इकडे जाताना -4 झाला, हा +3y इकडे जाताना -3y झाला. 16 मधून 4 गेले, किती उरले रे 12 ना, = 3y. Therefore y = 12 ला 3 ने डिवाइड करा. किती आले 3 1 जा 3,
4, y इज इक्वल टू 4, y इज इक्वल टू काय आले 4, 8 घेतल्यानंतर 4 येते. माय गॉड, झालं, फायनली झालं. पहिलं इक्वेशन रेडी, पहिले 4 व्हॅल्यूज रेडी. आता काय करणार, दुसरं इक्वेशन सॉल्व करायला सुरुवात करूया. ओके, रेडी एव्हरीवन, रेडी सगळे? चला आता घेणार आहोत आपण दुसऱ्या इक्वेशनसाठी व्हॅल्यूज. आता याच्यासाठी काय व्हॅल्यू घ्यायच्या रे? 1 तर घेतो आपण, ठीक आहे. 2 घेऊया, 5 घेऊया, -1 घेऊया, अजून -2 -3 काही पण घेतलं तरी चालणार आहे. -4 घेऊया समजा. चला तुमच्या मनाने काय घेतलं तरी चालेल. 0 घ्या, -1 +1 2 3, जरा व्हॅल्यू चेंज करून बघा, आपला ग्राफ बरोबर सरळ रेषेमध्ये येणार आहे. ठीक आहे, चला पहिलं इक्वेशन आहे 3y - x इज इक्वल टू 4. याच्यामध्ये आपण काय करणार, y ची व्हॅल्यू टाकणार आहोत ती 2. ठीक आहे, कशी टाकणार बघा, 3 × 2 - x इज इक्वल टू 4. 3 2 जा किती रे, 3 2 जा 6, -x इज इक्वल टू 4. देअरफॉर 6 + 4 इकडे जाताना -4, -x इकडे जाताना +x, 6 मधून 4 गेले 2, म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली इथे, सॉरी y ची व्हॅल्यू पाहिजे ना आपल्याला. चुकलं रे, आपण x ची व्हॅल्यू 2 टाकायला पाहिजे होती. y ची त्यांनी उद्दाम आपल्याला उल्लू बनवण्यासाठी उलटं पालटं दिलंय बघा. का चुकलं माझं समजलं का? त्यांनी y अगोदर दिलेलं आहे. ओके, चला परत सॉल्व करूया. आलं का लक्षात काय काय उल्लू बनवण्यासाठी आपल्याला काय काय देतात बघा. काय करायचं, आपल्याला इक्वेशन परत एकदा लिहून घेऊया. अरे पेन कुठे गेला माझा, पेन. हो ठीक आहे. 3y - x इज इक्वल टू 4. इथे आपण काय केलं, यालाच x मांडलं होतं. -x च्या ऐवजी मायनस इथे 2 झाला, इज इक्वल टू 4. देअरफॉर 3y इज इक्वल टू हा -2 इकडे जाताना काय झाला तुमचा +2 झालेला आहे. देअरफॉर 3y इज इक्वल टू 4 + 2 किती झाले 6. देअरफॉर y इज इक्वल टू हा मल्टिप्लाय इकडे जाताना डिवाइड, 3 1 जा 3, 3 2 जा 6. आलं रे उत्तर बरोबर आलेलं आहे, 2 आणि 2. ओके, चलो नेक्स्ट. जरा अक्षर छोटं काढते बरं का आता. 3y - x इज इक्वल टू 4. आता आपल्याला x ची व्हॅल्यू काय टाकायची आहे, 5 टाकायची. लक्षात घ्या काय टाकायची, 5 -5 इज इक्वल टू 4. देअरफॉर 3y इज इक्वल टू हा -5 इकडे जाताना काय झाला तुमचा +5. देअरफॉर 3y इज इक्वल टू 9. ओहो मिळाली व्हॅल्यू 9/3. 3 1 जा 3, 3 3 जा 9, 3 3 जा किती आले 9. सो y इज इक्वल टू काय आले तुमचे 3. y इज इक्वल टू 3 म्हणजे 5 घेतल्यानंतर व्हॅल्यू काय आली 3, 5 आणि 3. ओके, चलो जाऊया पुढे. आता -1 घेतल्यानंतर काय होतंय बघा. आता मात्र जरा गोंधळ आहे, कारण मायनस चिन्ह आहे बघा. नीट लक्ष द्या. आता इथे 3y - x इज इक्वल टू 4. आता बरेच इथे चुकतील बरं का. इथे हा मायनस साईन आहे आणि इथे एक्सला पण -1 आहे, म्हणजे याला मी कारण 2 चिन्ह जवळ आले की भांडणं करतात ना. जसे बघा प्रेमाचे व्यक्ती जवळ आले किंवा आले भांडणं कसे करतात, तसे हे 2 चिन्ह मायनस जवळ चालत नाही मॅथमॅटिक्समध्ये. ते एकाला ब्रॅकेटमध्ये टाकावं लागत असतं, लक्षात घ्या. देअरफॉर 4. ओके, सो मायनस बिकम प्लस. ब्रॅकेटच्या बाहेर एक मायनस असेल आणि ब्रॅकेटच्या आत एक मायनस असेल तर त्याचं काय होतं तुमचं प्लस होत असतं. ओके, देअरफॉर 3y इज इक्वल टू हा +1 इकडे जाताना -1. 3y इज इक्वल टू 4 मधून 1 गेला 3. देअरफॉर y इज इक्वल टू 3/3. 3 1 जा 3, 3 1 जा 3. y इज इक्वल टू 1. आला का, -1 आणि 1. ओके, आता लास्ट व्हॅल्यू म्हणजे आपला ग्राफ मस्तपैकी येणार आहे. 3y - x इज इक्वल टू 4. देअरफॉर 3y - -4 इज इक्वल टू 4. आलं की नाही. इथे 2 मायनस साईन, तुम्हाला मायनसचे नियम पण मी समजावून सांगितले. मायनस बिकम प्लस. ओके, देअरफॉर 3y इज इक्वल टू हा +4 इकडे जाताना -4 इज इक्वल टू 0. देअरफॉर 3y इज इक्वल टू 0 मीन्स काय रे, y इज इक्वल टू 0/3 म्हणजेच काय येईल y इज इक्वल टू 0 0 0. y इज इक्वल टू काय आला 0. माय गॉड, अशा पद्धतीने फायनली एवढं मोठं आपण काय केलेलं आहे, कॅल्क्युलेशन केलेलं आहे या कशाचं, ह्या 2 इक्वेशनचं. आणि आता या 4 व्हॅल्यू घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ग्राफ काढायचा आहे. स्टुडंट्स फायनली हे आपलं 4 मार्क्सचं एक्झाम्पल आहे. 2 मार्क्स तुम्हाला या गोष्टीसाठी आहे.
2 मार्क्स तुम्हाला ग्राफ काढण्यासाठी आहे. आता ग्राफ काढण्यासाठी सगळ्यात बेसिक नियम काय सांगितला आहे तुम्हाला, सगळ्यात पहिले वरती स्केल लिहून घ्यायची आहे आणि स्केल तुम्हाला सांगितले कॉमन आहे सगळीकडे. ऑन बोथ ॲक्सिस एक्स आणि वाय ह्या दोन्ही अक्षांवरती एक्स आणि वाय ऑन बोथ एक्स अँड वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. हे आपलं काय आहे, स्केल आहे, हे समजून घ्या. ठीक आहे, स्केल झालं. ओके, आता फटाफट काय करूया आपण, हे पॉईंट्स ड्रॉ करूया. पॉईंट शो करणार आहे एक्स आणि वाय. काय काय आहे, दुसऱ्या पेनने दाखवू का तुम्हाला मी, दुसऱ्या पेनने दाखवते पाहिजे तर मी. ओके चलो, काय आहे 2 आणि 0, 3 आणि 0.6, -1 -2 आणि इकडे 8 आणि 4. हे पॉईंट्स आपल्याला काय करायचे आता इथे ग्राफवरती शो करायचं आहे. पहिला 2 आणि 0 तर सिम्पल आहे. एक्स ॲक्सिसवरती काय तुमचा हा 2 आणि वाय ॲक्सिसवरती काय 0, म्हणजे तो पॉईंट कुठे येणार आहे तुमचा, ऑब्वियसली एक्स ॲक्सिसवरती येणार आहे. ज्यावेळेस y0 असतो तो काय येतो तुमचा एक्स ॲक्सिसवरती, म्हणजे तुमचा पहिला पॉईंट इथे येणार आहे 2 आणि 0. ओके, पुढे 3 आणि 0.6. आत्ता मात्र दाखवणं जरा डिफिकल्ट वाटतं, पण डिफिकल्ट काही टेन्शन घ्यायचे नाही. 0च्या पुढे 6 लाईन्स दाखवायच्या आहे. पुढे 3 कुठे एक्स ॲक्सिसवरचा आपला हा 3 इथे घेतलेला आहे आणि वाय ॲक्सिसवरती 0.6 पाहिजे, प्लस 0.6. आता हे मायनस आहे, इकडे खाली घेतलं तर -0.6. आता 0.6 दाखवायचे कसे, हा तुमचा एक बॉक्स आहे ना, याच्यामध्ये अशा आहेत ना 1 2 3 4 आणि 5, 1 2 3 4 आणि 5 अशा पद्धतीने याच्यावरती 1 2 3 4 5 आणि 6 6व्या लाईनवरती जायचं आहे आपल्याला. बस दुसरं काही करायचं नाही आहे. काय 3 आणि 0.6, 3 आलेलं आहे. 0.6 म्हणजे आता बघा लाईन बघा, ह्या 5 लाईन्स आणि ही वरची इथं 6वी लाईन 0.6. हा इथे पॉईंट आहे बरं का, हे पॉईंट आपल्याला दुसरीकडे लिहावं लागतील 2 आणि 0चे, म्हणजे गोंधळ होणार नाही. ओके, एक मिनटं. मी हे पॉईंट्स जे आहे ना बाळांनो इथे लिहून घेते, म्हणजे तुम्हाला खिचडी होणार नाही. खिचडी नको आहे आपल्याला. 2 आणि 0. ओके, आणि हा 3 आणि 0.6 ना, 0.6 बघा आता कशी मोजते मी, 1 2 3 4 5 आणि हे 5 आणि ही पुढे 6, 0.6. 3 आणि 0.6चा पॉईंट आलेला आहे इथे. चलो, दुसरा पॉईंट पण मिळालेला आहे आपल्याला. चलो पुढे तुम्ही व्यवस्थित ड्रॉ करा. -1 आणि -2, -1 -2 तर एकदम सोपं आहे. एक्स ॲक्सिसवरती हा -1, हा -1 आणि वाय ॲक्सिसवरती -2, हा -2. हा इकडनं आली, इकडं जोडले, इथे हा आले. येता येणार रे बाळांनो, हां येस येतोय सरळ रेषेत. ओके ठीक आहे, चला 8 आणि 4, 8 आणि 4, 8 आणि 4. एक्स ॲक्सिसवरती 8 पाहिजे बाबा, 8 नाही म्हणजे आता हा पुढचा बॉक्स काय असणार आहे तुमचा 8, इथे लिहून घेते मी. हां तुम्ही पण 8 पर्यंत काढून घ्या. 8 आणि 4, एक्स ॲक्सिसवरती 8 पाहिजे, वाय ॲक्सिसवरती 4. मग आता 4 कुठे येणार आहे, तुम्ही या सरळ रेषेमध्ये जा, इकडनं सरळ या. हां इकडनं सरळ गेलो, इकडनं सरळ आलो, इकडे आलेलं आहे. ही स्केल थोडा वेळ मी रफ करू का रे, स्केल समजलं ना तुम्हाला, ही स्केल रफ करून टाकते म्हणजे तुम्हाला जो ग्राफ आहे तो ग्राफ व्यवस्थित समजणार आहे. हां स्केल तुम्ही लिहून घ्या. चलो दुसरा शेवटचा पॉईंट बघा, 8 आणि 4 बघा, हा 8 आणि हा तुमचा 4, 8 आणि 4. इकडनं सरळ सरळ गेली, इकडनं सरळ आले, सरळ रेषेत इथे. एट आणि 4 बाबा लेवरती पॉईंट आला रे हा. आणि आता आपल्याला काय करायची, एक स्ट्रेट लाईन इथून याच्यातून जाणारी ड्रॉ करायची आहे. चला स्ट्रेट लाईन ड्रॉ करूया. ही स्ट्रेट लाईन आपण काय केली, अशा पद्धतीने काढलेली आहे. तुम्ही पण काय करा, तुमची स्केल घ्या, पेन्सिल घ्या, ह्या स्ट्रेट लाईन व्यवस्थित ड्रॉ करा. 8 आणि 4. ओके ओके झालं आहे. आता कशाचं रे हे, 2x - 3y = 4 याचं इक्वेशनचा हा आपण काय केलं, ही स्ट्रेट लाईन काढलेली आहे. सायमल्टेनियस इक्वेशनमधलं हे पहिलं इक्वेशन आपण अशा पद्धतीने 8 आणि 4ला दाखवलेलं आहे. पुढचं आपण आता काय करूया, वेगळा पेन घेते मी जरा. पुढचं काय हां एक्स आणि वाय ॲक्सिस दाखवते. एक्स आणि वाय, 2 आणि 2, 5 आणि 3, -1 आणि 1 आणि -4 आणि 0. एवढे सगळे पॉईंट आपल्याला काय करायचे आता, हे दुसरी जी लाईन आहे ती अशा पद्धतीने दाखवायची. पहिलं 2 आणि 2 तर सिम्पल आहे. हा 2
आणि +2 रे, हा 2 हे इकडनं गेले इकडे गेले, इथे जोडलं जाणार 2 आणि 2. ओके, चला पुढचा पॉईंट आहे 5 आणि 3. एक्स ॲक्सिस वरती 5, वाय ॲक्सिस वरती 3. बघा इकडं हा 5, इकडं हा 3, हा 3 ने इकडे सरळ रेषेमध्ये आलो, इथे इथे इथे. बरोबर आहे का रे? जरा चेक करा बरं. 5 घेतला का एक्स ॲक्सिस वरची, हा 3, हा इकडनं जाऊन इथे मिळाला, हा इकडनं जाऊन इथे मिळाला. 5 आणि 3. ओके, चलो पुढे -1 आणि 1. आता हा सोपा आहे. -1 हा आणि +1 पाहिजे ना आपल्याला. हां, म्हणजे हा -1चा, हा -1 हा +1, हे इकडनं येऊन इथे भेटला. ओके ओके ओके, चलो -1 आणि 1. समजते का रे? समजते का? नक्की सांगा जरा कमेंट सेक्शनमध्ये. एकदम तुमच्यासाठी खूप कष्टाने बनवते, लक्ष घ्या. -4 आणि 0. -4 एक्स ॲक्सिस वरती -4 पाहिजे. ओके, आणि 0 म्हणजे हा पॉईंट तुमचा एक्झॅक्टली इथं असणार आहे. एक्झॅक्टली तुम्हाला सांगितलं, ज्यावेळेस तुमचा वाय ॲक्सिस 0 आहे म्हणजे तो एक्स ॲक्सिस वरती पॉईंट असणार आहे. अशा पद्धतीने ही स्ट्रेट लाईन आपण काय केलेली आहे, काढलेली आहे. आणि हा ग्राफ आहे तुमचा कशाचा, 3y मायनस कशाचा आहे हा ग्राफ तुमचा, 3y मायनस x इज इक्वल टू 4चा हा ग्राफ टाकलेला आहे. ठीक आहे, कुठल्या पॉईंटला येऊन हे दोघंही मिळालेले आहे, एका कॉमन पॉईंटला येऊन मिळालेला आहे आणि तो पॉईंट आहे 8 आणि 4. म्हणजे तुमचं सोल्युशन ऑफ दी सायमल्टेनियस इक्वेशन इथे मिळालेलं आहे. काय मिळालेलं आहे? सोल्युशन ऑफ दी सायमल्टेनियस इक्वेशन काय मिळालेलं आहे तुम्हाला रे? 8 आणि 4. x इज इक्वल टू 8 आणि y इज इक्वल टू 4. हे काय आहे तुमचं सोल्युशन ऑफ दी सायमल्टेनियस इक्वेशन. सो अशा पद्धतीने आपण तुमचा प्रॅक्टिस सेट 1.2 हा पूर्णपणे संपलेला आहे. आपण सगळेचे सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेतलेले आहे. आय थिंक तुम्हाला ग्राफमध्ये आता 3 आणि 4 मार्क्स मिळतील की नाही मला जर कमेंट सेक्शनमध्ये द्या. आणि मी तुम्हाला 2-3 ग्राफ देते, तर तुम्ही नक्की सॉल्व्ह करा आणि प्रॅक्टिस करा. सगळ्यात महत्त्वाचं ग्राफ पेपर. अजून हे सगळे जे ग्राफ आहे ना, एक छोटीशी 10-20 रुपयावाली ग्राफची नोटबुक घ्या, त्याच्यात काढा. अजून दुसरी एक वही घ्या, त्याच्यात न बघता काढा, म्हणजे तुम्हाला याचे मार्क्स फिक्स होणार आहे 12 आउट ऑफ 12. ओके, चला आता मी तुम्हाला देते होमवर्कसाठी एक्झाम्पल. स्टुडंट खूप इम्पॉर्टंट आहे बघा, हे 4ही एक्झाम्पल तुम्ही तुमच्या 100% ग्राफ बुकमध्ये सोडवायचे म्हणजे सोडवायचे. कारण मी हे एक्झाम्पल इकडून तिकडून नाही दिलं, डायरेक्ट बोर्डाच्या पेपरमध्ये मार्च 2019ला आलेलं हे एक्झाम्पल, हे 2021ला, हे 2020ला आणि हे 2022ला आलेलं एक्झाम्पल आहे. त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे हे एक्झाम्पल. सगळ्यांनी कंपल्सरी ग्राफिकल मेथडने, कुठल्या ग्राफिकल मेथड की जी तुम्हाला ग्राफवर काढून 3 आणि 4 मार्क्स मिळवून देणारी ही जी मेथड आहे ग्राफिक सायमल्टेनियस इक्वेशन कशाने सोडायचं, ग्राफिकल मेथडने. त्याने सॉल्व्ह करा आणि त्याचं सोल्युशन ऑफ इक्वेशन ह्या 4ही याचं मला लिहायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये. मी नक्की तुमचं कमेंट सेक्शन चेक करेल आणि कोणी कोणी प्रयत्न केला ते मला समजणार आहे. कारण सोल्युशन ऑफ द इक्वेशन आलं की तुम्ही 100% ग्राफिकल मेथडने सोडवलेलं आहे असं मला क्लिअर होणार आहे. सो अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट 1.2 संपलेलं आहे, झालेलं आहे, हे प्रकरण झालेलं आहे. प्रॉब्लेम सेट्स भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसे वाटतायत आणि आपला डिजिटल बोर्ड आणि टीचिंग कसं वाटते जरा मला सांगा. तुमचे काही सजेशन असेल ते पण कमेंटमध्ये द्या. ओके, बाय एव्हरीवन.